सैन्यात खूप मोठी दरी पडली. किती भयानक आहे हे सगळं. आत्या, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. खरंच असं कधी घडलं ना तर ते खूप भयानक असेल, पण असं काही घडलं नाहीये. आपल्या कुटुंबात फूट निर्माण नाही झाली आहे. आणि समजा तुम्ही म्हणताय तसं खरंच काही झालं असेल ना, त्यावर एक उपाय आहे. तुम्ही माझं बाळ पाडायचा विषय सोडून द्या आत्या. तुम्ही ज्या क्षणी तो विषय सोडाल ना त्या क्षणी सगळं बदलेल. पुन्हा तेच नाही, हाच एकमेव मार्ग आहे आत्या. आणि मी खरंच सांगते, हा विषय बंद झाला ना की मग तुम्ही बघा सगळं कसं बदलतं ते. घरात पुन्हा सगळं आधीसारखं होईल. सगळं छान होईल आत्या, खरंच. आत्या, आणि फाल्गुनीताई मगाशी जे काही बोलून गेल्या तर त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागते. फाल्गुनी जे वागले ते योग्य होतं तेजस? बाबा, आता काय योग्य काय अयोग्य हा प्रश्नच नाहीये. मुळात तू या सगळ्यामध्ये फाल्गुनीला का डिफेंड करतो ना हेच कळत नाहीये मला. मी डिफेंड करत नाहीये, तिला सपोर्ट करतोय. कारण मला माहितीये फाल्गुनीने जे केलं ते बरोबरच केलंय. हे अति होतंय तेजस. या सगळ्यामुळे घरामध्ये वाद निर्माण होत आहेत. तुझ्यात आणि अद्वैतमध्ये वाद निर्माण झाला. नेत्राच्या बाळाला प्रोटेक्ट करण्यासाठी आम्ही काय वाटेल ते करू. मग वाद होऊ दे नाही तर काही होऊ दे. मग तुझं डोकं फिरलंय तेजस. या सगळ्यामुळे घरातलं वातावरण खराब होतंय हे कसं कळत नाहीये तुला? कोणामुळे खराब होतंय वातावरण? नेत्राने जेव्हा प्रेग्नेंट असल्याची न्यूज दिली होती तेव्हा तर वातावरण चांगलं होतं. पण जेव्हापासून तुम्ही सगळे तिच्या मागे अबॉर्शन कर हे सगळं लावलंय ना, त्यामुळे खराब झालंय वातावरण. का समजून घेत नाहीये हा? आज फाल्गुनी जे वागली ना त्यामुळे इंद्राणी दुखावल्या गेल्यात. कसं कळत नाही तुला? आणि फाल्गुनी, कमाल वाटते मला तुझी. इंद्राणी आणि नेत्राचं नातं काय आहे तुला माहिती आहे ना? तरी तू एवढा मोठा आळ घेतलास त्यांच्यावर. अगं तू त्यांना ओळखतेस ना, मग तुला असं वाटूच कसं शकतं की त्या या थराला जातील? पप्पाजी, मला जे बरोबर वाटलं ते मी केलं. कसं कळत नाहीये तुम्हाला? का समजून घेत नाहीत तुम्ही परिस्थिती? आम्ही परिस्थितीप्रमाणेच वागतोय बाबा. तुम्ही तुमचं वागणं बघा, अद्वैतचं वागणं बघा. त्या इंद्राणी आत्या या सगळ्याची सुरुवात त्यांच्यामुळेच झाली आहे. माझा विश्वास नाहीये त्यांच्यावर बाबा. त्यामुळे मी अजूनही सांगतोय, फाल्गुनीने जे केलं त्यात काही चूक नाहीये. कसा विश्वास ठेवायचा त्या बाईवर? हा बाबा, बाकी सगळं सोडा. त्या बाईने आपल्या आजोबांना आपल्या राहत्या घरातून गायब केलंय, त्यांचा खून केलाय. बाबा, जी बाई त्यांचा खून करून या घरामध्ये राहू शकते, वावरू शकते, रिलॅक्स, ती बाई नेत्राच्या बाळाचा जीव घ्यायला कमी नाही. शट अप! जस्ट शट अप! बाबा, एक शब्द बोलू नकोस यापुढे. मला कळतच नाही तुम्ही दोघं जण कुठल्या विश्वात रमलाय. एकच सांगतो, नको त्या गोष्टीत पडू नका. आणि आज जे घडलं ते पुन्हा घडता कामा नये. हे तुम्ही इंद्राणी हे विषय संपलाय. पुन्हा सांगतो, आज जे घडलं ते पुन्हा घडता कामा नये. आणि फाल्गुनी, तोही लक्षात ठेव.
चल निघ, चल चल निघ, चल निघ निघ निघ. मी आत येतच नाहीये. मी फक्त इतकंच सांगायला आले की इंद्राणीकडे लक्ष द्यायला हवंय. जखमी वाघीण धोकादायक असते. तिचा इगो दुखावला गेलाय. कधी ती कुठल्या थराला जाऊन बाळाला इजा करेल ना सांगता येणार नाही. अद्वैत शेखर काहीही बोलू देत, पण इंद्राणीकडे लक्ष द्यायलाच हवंय. नेत्राचं बाळ खूप महत्वाचं आहे. जर त्याला काही इजा झाली ना तर सोडणार नाही मी कोणाला. इंद्राणी, तुम्ही कुठे निघालात? ही बॅग कशाला? तुम्ही मनावर घेऊ नका. मी हवं तर नेत्राशी बोलतो. काळजी करू नका. हे युद्ध आणि नेत्राची साथ सोडून मी कुठेही जाणार नाहीये. फक्त आत्ता मला स्वतःसाठी वेळ हवाय. थोडं मोकळ्या हवेत जाते. उद्या सकाळपर्यंत परत येईन. काळजी घ्या स्वतःची. आणि या लवकर. काय ग इतक्यात पळून चाललीस? काय अवस्था झाली आहे त्रिनयनेच्या सैन्याची? हं? तुझं तर माकडच करून टाकलं का या चिल्ल्या पिल्ल्यांनी? कशी काय लढणार तू विरोचकाबरोबर? हं? तुला एक गोष्ट सांगू का? खूप त्रास होत असेल ना तुला. तू ना एक काम कर. म्हाताऱ्याला कसं त्रिनयनेच्या डोंगरावरून ढकलून मारलंस, तसंच त्या डोंगरावर जा, तिथून उडी मार, आत्महत्या कर, संपवून टाक सगळं. सगळ्या त्रासातनं मुक्तता होईल तुझी. पण मला आश्चर्य वाटतंय, तू काहीच कशी बोलली नाहीस त्या चिमणीला. इतका मोठा आळ घेतला तुझ्यावर तिने. हाताबाहेर गेलंय सगळं आता. सगळंच. अद्वैत आणि तेजस एकमेकांच्या अंगावर धावून गेले. फाल्गुनी, तेजस, तनू नेत्राच्या बाजूने आणि तुम्ही सगळे सगळे नेत्राच्या विरोधात. बिंडोक, फूट पडली तुझ्या घरात. आता काहीच बदलणार नाही. काही बदलूच शकत नाही. तुझा मेलेला बाप जरी खाली आला ना तरी काही करू शकत नाहीस. आता या घरात 2 गट पडले. आता माझी गरजच पडणार नाही. तुम्हीच सगळे एकमेकांच्या विरोधात जाणार. आणि मग एकतर तू कोणाचा तरी खून करशील किंवा कोणीतरी तुझा खून करेल.
मित्र आत्या आल्या नाही येत अजून. बाबांनी सांगितलं ना उद्या सकाळपर्यंत येतील म्हणून. पण ते कुठे गेले असतील? साहेब येतील ना त्या परत? मित्र ऐक, तू आता या सगळ्याचे टेन्शन नको घेऊस. आत्यांनी काय सांगितलंय बाबांना? त्यांना एकटीला शांतपणे विचार करायचा आहे म्हणून त्या बाहेर गेल्यात कुठेतरी. येतील सकाळपर्यंत. तुम्ही एकदा फोन करून बघता का त्यांना? मी केला होता फोन पण उचलला नाही फोन. मी एकदा प्रयत्न करते. आत्या कुठे गेला होता तुम्ही? आत्या, काळजीचं काही कारण नाही आहे ना? 1-2 कामं होती माझी, ती करायला गेले होते. मला असं वाटतंय विरोचक काहीतरी नवीन डाव रचतोय. आत्या, विरोचक शांत नाही बसणार आहेत का वेळ? तुम्हालाही माहिती आहे ना? आत्या, तुमच्या लक्षात येतंय का? गेले कित्येक दिवस आपण विरोचकाबद्दल काही बोललोच नाही आहोत. मला असं वाटतं आपण बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायला हव्यात. आपण आपल्या ध्येयापासून भरकटतोय आत्या. आपण एकत्र येऊन लढायला हवं. मी काय म्हणते, आपण बाबूशीला जायचं का? आई आबांना भेटून येऊया. हा, आत्या अशा का वागतायत? माझ्याशी धड बोलत सुद्धा नाहीयेत. हा विरोचकाचा डाव तर नसेल ना? फाल्गुनी, माझ्यासाठी कॉफी बनवशील प्लीज? आणि तू काय बनवतेस? हे बघ, जे काही बनवशील ते प्लीज नेत्राच्या आवडीचं बनव, ओके? हो, आणि तू पण मीच बनवलेला खात जा, ओके? फाल्गुनी, बस झालं आता. पण झालं ते झालं ना आता, तो विषय संपला. तू नेत्रासाठी जेवण बनव, मी बघतो बाकीचं काय करायचं ते. बघू नका माझ्याकडे, काही कामाचे नाही आहात तुम्ही. तुझी कामं करायला आम्ही तुझे नोकर नाही आहोत, ओके? ए चिडक्या बिब्या, माझ्यावर चिडचिड करण्याच्या ऐवजी ना त्या इंद्राणीवर लक्ष ठेव. माहितीये का काय चाललंय ते? तुमचं दोघांचंही लक्ष नाहीये ती कुठे जाते, काय करते ते. मी लक्ष ठेवू नये. बाहेर गेली होती ती, मेडिकल स्टोअरमध्ये गेली आहे. चौकशी केली तिथे, तर तिथून औषधं घेतली आहेत तिने काही अशा गोळ्या की ज्या गोळ्या घेतल्यानंतर पोटातली उष्णता वाढते. म्हणजे जर प्रेग्नंट बाईने या गोळ्या घेतल्या तर तिचं बाळ गेलंच म्हणून समजायचं. नाही, मला मान्य आहे तुम्हाला नेत्राच्या बाळाची काळजी आहे. या इंद्राणीवर आधी लक्ष ठेवायला हवंय. चतुर बाई आहे ती. जा जा आता जा आणि त्या गोळ्या नष्ट करून टाका तिच्याकडच्या. असतील तिने तिच्या खोलीतच लपवलेल्या असतील. जा. मी तुला पुन्हा एकदा सांगते हा, वर तोंड करून बोललीस ना माझ्याशी तर दात काढून हातात देईन. कळतंय ना? काय म्हणत होती ती? नाही, काही नाही.
ते फाल्गुनी उलट बोलली ना तिला, त्यामुळे धमकी देत होती ती. बाकी काही झालं नाही. तेच नेहमीच तिचं, धमक्या देत होती. काहीच नाही झालं. विरोचक जे बोलला ते खरं असेल का? नाही, असं नसेल. काहीच कळत नाहीये. विचित्र परिस्थिती आहे. इंद्राणी आत्याकडे खरंच ते औषध असेल का? आणि जर असेल तर त्या काहीही करू शकतात. काहीच कळत नाहीये. साहेब, बाबूशीला गेल्यावर ना सगळं व्यवस्थित होईल. तुम्हाला माहिती आहे ना, देवी आई सगळी संकट दूर करते, सगळे अडथळे दूर करते. आणि आपलं बाळ तर देवी आईचा आशीर्वाद आहे. ती सगळं नीट करणारच ना. साहेब, आणि मला खात्री आहे बाबूशीला गेल्यावर तुमच्या मनातले गैरसमज सुद्धा दूर होतील, सगळी भीती दूर होईल. साहेब, एक मागू तुमच्याकडे. इतर हे बघ, ऐका ना, फार मोठं मागणं नाहीये माझं. मला फक्त तुमचा विश्वास हवा आहे. नेत्रा, स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे माझा तुझ्यावर. पण आता ही सिच्युएशन अशी झाली आहे नेत्रा, सगळंच कठीण होऊन बसलं. साहेब, आपण आपल्या वागण्याने सगळं कठीण करतोय. साहेब, आपलं बाळ खरंच खूप नशीबवान आहे. देवी आईचा आशीर्वाद लाभलाय त्याला, आणि त्यात ते आपल्या घरात जन्म घेत आहे. एवढी सोन्यासारखी माणसं आहेत जवळ. साहेब, खरंच काय झालं? साहेब, आपण बाळाबद्दलच बोलतोय आणि बाळाची हालचाल जाणवली. विरोचक म्हणाला की त्याचा औषध त्याच्यासाठी मित्राच्या पोटात सोडलं. कदाचित बाळ काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतंय. साहेब, तुम्ही सुद्धा हात लावून बघा. हात लावून बघा ना, तुम्हाला सुद्धा जाणवेल. साहेब, लावा ना हात. साहेब, असं नका करू. तुम्ही सुद्धा अनुभव घ्या. जाणवतंय? काय झालं?
विरोचक पुत्र त्रिनयन भक्त दैत्यराज अकंपन शांती प्रस्थापित म्हणून देवी खुद्द कलियुगात अकंपनास आपल्या अंतिम कन्येची संतान म्हणून जन्मास काहाची पूर्तता करेल. आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. उशीर होतो.